स्वामी भक्तांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या स्वामी भक्त परिवार या चॅनलवर। सर्वांचे इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना। भक्तांनो, स्वामी म्हणतात, बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास मागशील ती इच्छा पूर्ण होईल। तुमच्या मनाच्या पलीकडे तुम्हाला मिळणारे आशीर्वाद आहे, कारण तुम्ही जे काही विचार करता त्याही पलीकडे देव तुम्हाला ते आशीर्वाद देण्यासाठी आज तुमच्या पुढे उपस्थित आहे। तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा देव ओळखतात। तुम्ही जर स्वामी भक्त आहात तर स्वामी माऊली, मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका। स्वामी म्हणतात, बाळा, येणाऱ्या संकटांना सांग की तुझ्यापेक्षा माझा देव मोठा आणि महान आहे। ही संकट तर माझा देव क्षणार्धात दूर करू शकतो। माझा ठाम विश्वास माझ्या देवावर आहे। स्वामी म्हणतात, बाळा, हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे। विश्वास ठेव, मी तुझ्यासाठी सत्य कार्य करत आहे। जे काही तुझ्या आड येत आहे, जे तुझ्या कार्यांच्या आड येत आहे, त्या ठिकाणाहून तुला अलगदपणे बाहेर काढणे हे माझे तुला आशीर्वाद आहे, कारण तू या सर्व गुंत्यातून लवकरच बाहेर पडणार आहेस। भिणारा माणूस कधीही धाडस करत नाही, पण जो भीता आणि आपल्या सद्गुरूवर संपूर्ण विश्वास ठेवून धाडसाने पुढे जाण्याचे सामर्थ्य दाखवतो, त्याला कधीही नैराश्य प्राप्त होत नाही। स्वामी म्हणतात, बाळा, जो कोणी आज माझा हा संदेश, जो पवित्र आहे आणि जो दैवी ऊर्जेने परिपूर्ण आहे, तो ऐकत आहे, त्याच्यावर माझी निरंतर कृपादृष्टी राहील। त्याच्या जीवनातून ते संघर्ष, ते दुःख संपवण्याचे आशीर्वाद मी आज या माध्यमातून तुला देत आहे। विसरू नकोस की मी सतत तुझ्यासाठी कार्य करत आहे। ज्याप्रमाणे गुरुशिवाय ज्ञान नाही, त्याचप्रमाणे निंदकाशिवाय तुमची प्रगती तुम्ही साधू शकत नाही। तेव्हा तुम्हाला जर निंदक तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या जीवनात भासमान होत असतील, तुम्हाला लक्षात येत असेल की खूप लोक तुमची वेळोवेळी निंदा करत आहेत, तुमच्या विरोधात कार्य करत आहेत, त्या वेळेस न घाबरता पुढे जाण्याचा प्रयत्न करा। तुमच्यात ते काय शोधू इच्छितात, ज्या चुका ते तुम्हाला दाखवू इच्छितात, त्या चुकांना दुरुस्त करण्याचा प्रयत्न तुम्ही एकवार करा, कारण देव तुम्हाला ते सामर्थ्य प्रदान करून तुम्हाला सर्वोत्तम बनण्याचे मार्ग दाखवत आहे। जर तुम्ही त्या गोष्टींना नकारात्मक घेता त्यातून काही सकारात्मक विचार घेण्याचा प्रयत्न केला, तर ते निंदक देखील तुम्हाला हितावह ठरू शकतात। जर कोणी तुमची निंदा करत असेल तर न घाबरता ती ऐका आणि त्यातून तुम्हाला काय शिक्षण मिळत आहे याचा विचार करा। कधीही कुणाचाही द्वेष, राग, मत्सर करू नका, कारण तुम्हाला ते शिकवण देऊ इच्छितात। तुमच्यात जी काही कमतरता आहे ती ते त्यांच्या वाणीने दाखवून देत आहेत। तेव्हा तुम्ही निश्चिंत रहा आणि त्यांचे ऐकून घ्या। जेव्हा ते काही बोलत आहेत तेव्हा ते तुमच्यासाठी हितावह कार्य करत आहेत। विसरू नका, देव तुम्हाला कुठल्या ना कुठल्या मार्गाने काही मदतनीस पाठवत असतात। त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या निंदकांना मानू शकता, कारण ते तुमच्यातून दोष दूर करण्याचे कार्य करून लागतात। तेव्हाच तुमची अधिक प्रगती साधण्यासाठी तुम्हाला मार्ग दिसू लागतात। देव म्हणतात, बाळा, कधीही कुणाचा राग द्वेष करू नका, कारण देवाची योजना तुमच्यासाठी कुठल्या मार्गाने कधी होत आहे हे तुम्ही पाहू शकत नाही। म्हणून तुम्ही फक्त आपल्या जीवनात, आपल्या कर्मात लक्ष केंद्रित करा आणि पुढे चालत राहा। तुमच्या मार्गात येणारे ते अनेक अडथळे आपोआप दूर होताना तुम्हाला अनुभव येईल। तुम्ही काहीही करायचे नाही, फक्त देवावर संपूर्ण श्रद्धा ठेवून विश्वासाने आपले कर्म करत राहा, कारण या कर्मातूनच तुम्हाला ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त होणार आहे, ज्यासाठी तुम्ही प्रगती करू इच्छिता। ज्या वेगवान गतीसाठी तुम्ही देवाला प्रार्थना करत आहात, तेच सर्व काही तुम्हाला प्राप्त होण्याची वेळ जवळच येत आहे। तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मला सदैव मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट करा आणि न चुकता शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।
देव म्हणतात, तुला कुणाच्याही अधीन होण्याची आवश्यकता नाही. अधीन व्हायचेच आहे. जर परमात्म्याचे स्मरण करायचे आहे तर देवाचे नामस्मरण करा. जितके तुम्ही नामस्मरण कराल तितकेच तुम्ही देवाच्या जवळ स्वतःला प्राप्त कराल. तुमच्यातील बुद्धी आणि तुमच्यातील विवेक तुम्हाला काय सांगत आहे, काय दर्शवत आहे, हे तुमच्या जर लक्षात येत असेल तर सर्व काही ठीक वेळेवर होत आहे. विश्वास ठेवा, देवाचे कार्य अनंत अफाट ऊर्जेने भरलेले आहे. तुमच्या मनातील ते सर्व काही देव ओळखून आहे. त्यासाठी तुम्हाला खूप काही प्रयत्नही करावे लागणार नाही, कारण ते सर्व काही आशीर्वाद आणि चमत्काराच्या रूपात तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुम्ही योग्य वेळेवर विश्रांती घ्यावी असे देव तुम्हाला सूचित करत आहेत. जेव्हा तुम्ही खूप थकून जाता आणि खूप काही मनात प्रश्न उठू लागतात, तेव्हा शांत व्हा, देवाचे नामस्मरण करा आणि मग बघा, काही काळातच ते अद्भुत चमत्कार तुमच्यासोबत घडू लागतील. स्वामी म्हणतात, तुला कितीही क्रोध आला, कोणी तुझ्या विरोधात काही बोलत असताना तुला त्यांचा राग द्वेष करायचा नाही. कारण तुला सर्वोत्तम बनायचे असेल तर ही गोष्ट निरंतर लक्षात ठेव. कुणी कितीही तुझा राग द्वेष करोत, तुझ्या विरोधात काहीही बोलत तरीही तुला शांततेने त्या सर्व गोष्टींचा सामना करून त्यातून काय मिळवायचे आहे याकडे लक्ष द्यायचे आहे. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यासाठी असे मार्ग उघडत आहे जिथून तुला खूप काही आनंदाची प्राप्ती देखील होणार आहे. तू त्या वैभवाची वाट पाहत आहेस जे तुला तुझ्याकडे आकर्षित करायचे आहे. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुला जे काही साधन मिळाले आहे त्यात तुझी प्रगती आणि उन्नती निश्चित होणार आहे. येणारा काळ तुम्हाला सुखद अनुभव देणार आहे. ज्यांना विपुलतेचा आशीर्वाद हवा आहे त्यांनी होय म्हणून टाईप करा. जेव्हा विपुलता, संपन्नता तुम्हाला प्राप्त करायची आहे तर त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचे कर्म देखील स्वच्छ आणि निर्मळ करायचे आहे. मनातील जे काही वाईट विचार आहे त्यांचा त्याग करा. आपल्या कर्मात अधिक मन लावून जे काही करता येईल तितके करण्याचा प्रयत्न करा. सर्व काही योग्य दिशेने तुमच्याकडे वळत आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे, आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे. निश्चिंत रहा आणि तुझ्या प्रगतीसाठी तयार हो. स्वामींचा हा अद्भुत संदेश जर तुमच्यापर्यंत आला असेल तर स्वतःला भाग्यशाली माना आणि तुमच्या जीवनात ते अद्भुत परिवर्तन घडणार आहे, त्यासाठी सज्ज व्हा. स्वामी देव तुमचे आरोग्य उत्तम ठेवून, तुमच्या घरी भरभराट देऊन आणि तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी आणि प्रगती देऊ. भक्तांनो, देव म्हणतात, बाळा, कधी कधी तुमच्या जवळ असे नाते आणि असे काही संबंध असतात जे तुम्ही कित्येकदा तुमच्या मनापासून स्वीकार देखील करत नाही. पण ते तुम्हाचे काही मागील जन्मातील कर्म समजून तुम्हाला या जन्मात स्वीकार करावे लागतात. कधी कधी तुमच्या जीवापेक्षाही ते तुम्हाला जड जाऊ लागतात, पण तरी देखील ते तुम्हाला तुमच्या सोबत बांधून ठेवावे लागतात. कारण ती एक ईश्वरी योजना आहे. त्यामुळे तुम्हाला ते कठीणही काही सहन करावे लागते. पण हे सर्व काही त्रास तुम्हाला मिळतील असे नाही. कधी कधी त्या गोष्टींचा काळ समाप्त झाला की ती लोक जी तुम्हाला त्रासदायक ठरत आहे, जी तुम्हाला मानसिक ताणतणाव देत आहे, ती सर्व काही वेळ आल्यावर तुमच्या जवळून दूर करण्यात येणार आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने देवाकडे काही मागत असता, ती प्रार्थना करत असता. कारण तुम्हाला असलेले त्रास तुम्हाला ती प्रार्थना करण्यासाठी प्रवृत्त करते. तेव्हा लक्षात घ्या की देवाचे लक्ष तुमच्या प्रत्येक कृतीवर आहे. तुम्हाला कुठल्या ठिकाणी त्रास होत आहे हे देखील देव जाणतात आणि त्यातून तुम्हाला मार्ग शोधून देण्याचा प्रयत्न देखील देवच तुमच्याकडून करवून घेतात. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तू ज्या काही काळजीत आहेस, ज्या काही समस्येत आहेस, ती समस्या लवकरच दूर करणारे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहेत.
तुमच्या मनातील समस्यांचे निराकरण करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला माझा आशीर्वाद ज्या क्षणी तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमच्या मनातील ते सर्व काही क्लेश दुःख हरण करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत. तुमच्या चिंता, व्यथा आणि काळजी मला सोपवून तुम्ही निश्चिंत असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. जर तुम्ही माझे हे पवित्र बोल ऐकत असाल तर मी तुम्हाला आज्ञा देऊ इच्छितो की जेव्हा जेव्हा तुम्ही मनःपूर्वक श्रद्धेने अंतःकरणापासून मला हाका माराल तेव्हा तेव्हा माझे अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाहीत. अगदी छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या खूप काही चमत्कारांपर्यंत तुमच्या जीवनात ते परिवर्तन घडू लागेल. तुम्हाला ते प्रत्यक्षात जाणवू लागेल. ज्या काही तुमच्या इच्छा आहेत, अपेक्षा आहेत आणि तुम्हाला मिळणारा मानसन्मान आहे तो तुम्हाला प्राप्त करायचा आहे. खूप काही लोकांनी तुम्हाला खाली दाखवण्याचा काही कारणांमुळे प्रयत्न केला आहे, पण आता काही काळात ते तुम्हाला तसे करण्यात यशस्वी ठरणार नाहीत. तुम्हाला ते खूप काही भेद आणि खूप काही असे खाली पाहू शकणार नाही, कारण तुमची बाजू प्रत्यक्ष देव भगवंत राखत आहे याचा अनुभव तुम्ही आता लवकरच करणार आहात. मागील काळात तुम्हाला ज्यांनी खूप काही वेदना दिल्या, खूप काही दुःख तुम्हाला पचवावे लागले, पण आता इथून पुढे तुमच्या सर्व काही अडचणी आणि परिस्थितीत ते शुभ परिवर्तन तुम्ही अनुभवू शकाल. ज्यांनी तुमचा वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न केला होता, आता काही काळातच तुम्ही पाहाल की ते स्वतःहून तुमच्याकडे येऊन आपल्या कृत्यांची माफी मागू लागतील. कारण त्यात तुमची काहीही चूक नाही नसताना तुम्हाला ते सर्व काही त्रास सहन करावे लागले आहेत. मागील काळात काही कारणांमुळे ज्या हाल अपेष्टा तुम्ही सहन केल्या आहेत, आता त्यातून तुम्हाला असा मार्ग काढून दिला जाईल जो तुम्हाला सर्वोत्तम बनवणार आहे. तुमचे नामांकित होणे, ही प्रसिद्धीस येणे, ही तितकेच आवश्यक झाले आहे. कारण मागील काळात जे काही त्रास सहन केले आहेत, त्यातून तुम्ही खूप काही शिकला आहात. तुम्ही जे काही शिकला आहात, आता तेच तुमची खूप मोठी शिदोरी म्हणून तुम्हाला कार्याला येणार आहे. जेव्हा तुम्हाला खूप काही अनुभव येतात, तेव्हा तुम्ही तितक्याच धडाडीने आणि यशाच्या मार्गाने वळू लागता. तुम्ही ते जाणून घेता की हा काही कठीण काळ होता जो मी आजपर्यंत सहन केला आहे. पण एक विसरू नका की मी सतत तुमच्या सोबत आहे, तुम्हाला सहाय्य देत आहे, तुमचे मार्गदर्शन करत आहे. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मला सदैव मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट करा आणि न चुकता शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता या क्षणाला जे कोणी माझे पवित्र बोल, माझे बाळ ऐकत आहे, त्यांना माझा आशीर्वाद त्यांच्या इच्छा पूर्ण करणारे आहे. मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना ते सहकार्य करणार आहे. त्या क्षणाला त्यांनी निश्चिंत असावे, कोणत्याही प्रकारे भयभीत राहू नये. कारण मी त्यांच्यातून ते भय, ते क्लेश, ते दुःख आणि ते खूप काही आजार काढून टाकण्यासाठी आज तुमच्या पुढे उपस्थित आहे. तुम्ही जर हा संदेश मनःपूर्वक श्रद्धेने स्वीकार करत आहात, तर माझी ऊर्जा तुम्ही सत्य प्राप्त करून या सृष्टीतल्या तुम्हाला हवे असलेल्या इच्छांना पूर्ती करणारे माझे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमचे जीवन सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद, विपुलता आणि भरभराटीने परिपूर्ण करणारे माझे आशीर्वाद दैवी स्वरूपात तुमच्याकडे येत आहेत. त्याला मनःपूर्वक स्वीकार करा. कधीही मनातील ताणतणाव असताना एखाद्या कार्याला नवीन प्रारंभ करू नका. जर तुम्हाला काही नवीन कार्य सुरू करायचे आहे, तर मनातील ताणतणाव विरहित मन करा आणि मग देवाकडे जेव्हा तुम्ही येता, तेव्हा देवाकडे प्रार्थना करा. कारण देव तुमची प्रार्थना ऐकतात याचा अनुभव तुम्ही घेत आहात. जर तुमची मोठी इच्छा पूर्ण झाली आहे, तर त्यासाठी देवाचे धन्यवाद द्यायलाही विसरू नका. आणि जर तुम्हाला काही इच्छा आहे, तर ती मनोभावे प्रार्थनेपूर्वक मागायला विसरू नका. देव तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकत आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच घेणार आहात.
स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत आहे, आता त्या काही काळातच पूर्णत्वास जाणार आहेत. तुला मोठ्या यशाची हमी आज मी देत आहे, बाळा. निश्चिंत रहा, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे. विश्वास ठेव, सर्व काही चांगलंच होणार आहे. तुझ्या समस्या लवकरच दूर होतील. सुखी रहा, तुझे जीवन समृद्ध करण्यात येत आहे. स्वामींचा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तुम्ही प्राप्त केला असेल आणि मनःपूर्वक आशीर्वाद स्वीकार केले असतील, तर तुमच्या इच्छांचा स्वामी देव पूर्ण करोत. तुम्हाला ते सुख, संपत्ती, वैभव आणि आनंद प्राप्त हो, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा. येत्या आठवड्यात संपत्ती, प्रेम आणि तुमच्या सर्व स्वप्नांच्या पलीकडे असलेल्या आनंदाच्या अंतहीन प्रवाहाने बरसण्यासाठी सज्ज व्हा. चमत्कार आणि यश जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील. तुम्ही चमत्काराच्या हंगामात पाऊल टाकत आहात, जिथे प्रत्येक दिवस एकामागून एक चमत्कार आणि एकामागून एक यश, विजय घडवून आणेल. तुम्ही त्यासाठी तयार आहात का? स्वतःला तयार करा, कारण हा आठवडा तुमच्यासाठी खास तयार केलेल्या विपुल आशीर्वाद, ताज्या संधी, उपचार आणि समृद्धीचा एक आठवडा असेल. गेलेल्या कोणत्याही वादळाचे तुमचा पराभव होणार नाही. त्याऐवजी तुम्ही मजबूत, निरोगी, आशीर्वादित आणि समृद्ध व्हाल. तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल, तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. माझ्या मुला, मला तुझी इतकी काळजी आहे की आज मी स्वतः तुझ्याकडे आलो आहे. मी नेहमी पाहिले आहे की तुम्ही आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु काही समस्या ज्यामुळे तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. आज तुमची ही समस्या संपविण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगू इच्छितो, जे ऐकणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. माझ्या मुला, जो देवावर विश्वास ठेवतो तो आयुष्यात नेहमीच यशस्वी होतो, आणि जर तुझा माझ्यावर थोडासाही विश्वास असेल तर हा संदेश आज दुर्लक्ष करू नकोस. माझ्या मुला, तुझ्या आयुष्यातील परीक्षा संपण्याची वेळ आली आहे. देव तुम्हाला वेदना, कलह आणि उपचार, सांत्वन आणि विपुलतेच्या क्षेत्रात हलवण्याच्या प्रक्रियेत आहे. या आठवड्यात तुमच्या जीवनात आशीर्वादांचे दारे उघडू द्या आणि परमेश्वर तुमच्या प्रार्थना ऐकू शकेल आणि तुमच्या संघर्षात तुम्हाला मार्गदर्शन करेल. या आठवड्यात देव तुमचे आशीर्वाद तिप्पट करेल. त्यासोबत देव असेल आणि त्याचे चमत्कार खरे असतील. तेव्हा काहीही शक्य आहे याचे तुम्ही उदाहरण व्हा. देव आज तुम्हाला म्हणत आहे, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. येत्या 10 दिवसात माझ्या आशीर्वादाने तुमच्या संपूर्ण आयुष्यात मोठा बदल होणार आहे. वर्षानुवर्षे ज्या सुखाची तुम्ही वाट पाहत आहात ते सर्व सुख तुमच्या दारात आज येऊन उभे राहणार आहे. अशी काही टास्क आहे जी केल्याने सर्व काही बदलते. आणि आज मी तुम्हाला अशाच काही कामांबद्दल सांगणार आहे, जे जर तुम्ही नीट समजून घेतले तर तुमचे आयुष्य कायमचे बदलेल. माझ्या मुला, प्रत्येक परिस्थिती आयुष्यात काहीतरी नवीन शिकवते. आणि आज तुझ्या घरी येणारा आनंद तूच घेशील. प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी तुम्ही आधी स्वतःला समजून घेतले पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला समजवत नाही, तोपर्यंत तुम्हाला काहीही समजू शकणार नाही. माझ्या मुला, आता वेळ आली आहे स्वतःला बदलण्याची, त्या नव्या वाटेवर चालण्याची, ज्यावर चालल्यानंतर तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल आणि तुमचे आयुष्य संपूर्ण बदलून जाईल. देवाला तुमच्या घरात येण्याची परवानगी द्या आणि त्याला तुमच्या जीवनात चमत्कार घडवून आणण्याची साक्ष द्या. तुम्हाला 5 दिवसात समजेल की तुमच्या योजनांमध्ये होणारा विलंब हा तुमच्या रक्षणाचा देवाचा मार्ग होता. लक्षात ठेवा की देव सदैव तुमच्या सोबत असतो. तुम्ही कुठेही जाता आणि जे काही करता, त्यासोबत देव नेहमी असतो. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की टाईप करा.
अभिनंदन प्रिय मुला, तुमचा वाईट काळ आता संपला आहे आणि देव तुम्हाला उपचार, प्रेम, संधी आणि बरेच काही यासह प्रार्थना करत असलेल्या सर्व गोष्टींसाठी आशीर्वाद देणार आहे. देवाच्या निवडलेल्या मुलांपैकी एक म्हणून त्याच्या घरात तुमचे विशेष स्थान आहे. हे कधीही विसरू नका की तुम्ही त्याच्यामध्ये राहिल्यास आणि त्याचे शब्द तुमच्यामध्ये राहिल्यास तुम्ही तुम्हाला पाहिजे ते मागू शकता आणि ते तुमच्यासाठी केले जाईल. जेव्हा तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागतो तेव्हा हे जाणून घ्या की तुमचा देव परमेश्वर नेहमी तुमच्या सोबत आहे आणि तो तुम्हाला विजय मिळवून देणार आहे. मित्रांनो, उद्या तुमच्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक दिवस असेल. परमेश्वर म्हणतो, येणाऱ्या अद्भुत महिन्यासाठी सज्ज व्हा, कारण देव तुमची कहाणी आनंद, उपचार आणि यशामध्ये बदलतो. मी तुमच्यासाठी एक दार उघडले आहे जे कोणीही बंद करू शकत नाही आणि तुमच्या जीवनासाठी तयार केलेल्या दैवी योजनेला काहीही थांबवू शकत नाही. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. माझ्या मुला, आता वेळ आली आहे स्वतःला बदलण्याची, त्या नव्या वाटेवर चालण्याची ज्यावर चालल्यानंतर तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल आणि तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल. जसे सूर्य आणि चंद्र आपले काम वेळेवर करतात त्याचप्रमाणे आज माझ्याकडून मिळालेला हा संदेश तुझे डोळे पूर्णपणे उघडेल आणि तू तुझे सर्व कामे वेळेवर पूर्ण करशील. बाळा, तुझ्या आनंदाचा मार्ग आता मी उघडणार आहे. तू नेहमी मला तुझ्या आयुष्यातील समस्यांवर उपाय विचारत असतोस, पण आज मी तुला एक उपाय सांगणार आहे. तुम्ही तुमच्या मनाच्या आत बघा, एका निर्जन ठिकाणी स्वतःवर एकाग्र व्हा आणि तुमच्या डोळ्यांमध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून माझे ध्यान करा. हे ध्यान तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रश्नांची उत्तरे देईल. भक्तांनो, स्वामी म्हणतात, देव तो दरवाजा उघडणार आहे. त्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात. जोपर्यंत तुम्हाला माहीत आहे की तुमच्या जीवनाच्या प्रवासात देव तुमच्या सोबत आहे, तोपर्यंत तुमच्या विरोधात कोण आहे हे महत्त्वाचे नाही. बाळा, नेहमी देवामध्ये आनंद घे, कारण तो तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करेल. शांतपणे बोला, हे देवा, माझ्यामध्ये शुद्ध हृदय निर्माण कर आणि स्थिर आत्मा निर्माण कर. देवांचा आश्रय आणि सामर्थ्य आहे. प्रत्येक संकटात तो उपस्थित राहून मदत करतो आहे. परमेश्वर तुटलेल्या हृदयाच्या जवळ असतो आणि तो आत्माने चिरडलेल्यांना वाचवतो. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. मी कोणाला घाबरू, परमेश्वर माझ्या जीवनाची शक्ती आहे. मग मी कोणाची भीती का बाळगू? अरे, चाखून बघा की परमेश्वर किती चांगला आहे. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो धन्य होतो. परमेश्वर तुला शक्ती देईल, परमेश्वर तुला शांती देईल. हे परमेश्वरा, माझे सामर्थ्य आणि माझा उद्धार करता, माझ्या मुखाचे शब्द आणि माझ्या हृदयाचे चिंतन तुझ्या दृष्टीने मान्य होऊ दे. एक जादुई ऊर्जा आता तुमच्या भोवती आहे. देव म्हणतो की तुमच्या मागे नाही तर पुढे पहा. तुमच्या भविष्यासाठी त्याच्याकडे जे काही आहे ते तुमच्या भूतकाळापेक्षा मोठे आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. देव म्हणतो, जेव्हा तुम्ही तू करतात तेव्हा तुम्ही माझ्यापासून दूर जावे असे मला वाटत नाही. तू नेहमी माझ्याकडे यावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही सहमत असाल तर आता हा व्हिडिओ लाईक करा. एकापेक्षा दोन चांगले आहे, कारण त्यांना त्यांच्या श्रमाचा चांगला फायदा. देव म्हणतो, फक्त तुम्हाला जे करायचे आहे ते करण्याचा प्रयत्न सोडू नका. जिथे प्रेम आणि प्रेरणा असते तिथे तुम्ही चूक करू शकता असे मला वाटत नाही. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. सर्वात मोठा विश्वास निराशाच्या वेळी जन्माला येतो, जेव्हा आपल्याला कोणतीही आशा आणि मार्ग दिसत नाही.
तेव्हा विश्वास वाटतो आणि विजय आपण मिळवतो. हार मानू नका. तुम्ही यासाठी प्रार्थना करत आहात, ते मार्गावर आहे. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्यावर संशय घेणाऱ्या लोकांसमोर देव तुमची जाहिरात करायला तयार आहे. तुम्ही त्यासाठी प्रार्थना केली होती. त्यासाठी जागा बनवण्यास सुरुवात करा. कारण ते मार्गी लागले आहे. तो तुम्हाला त्याच्या पंखांनी झाकून टाकेल आणि त्याच्या पंखाखाली तुम्हाला आश्रय देईल. त्याचा विश्वासूपणा तुमची ढाल आणि तटबंदी असेल. हार मानू नका. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते मार्गावर आहे. हे प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. सर्व काही शेवटी कार्य करेल. आपल्याला कसे हे माहीत असणे आवश्यक नाही. तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि ते होईल यावर विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही सहमत असाल तर तुमची इच्छा कमेंट करा. जर तुम्ही हे वाचत असाल तर तुम्ही खरे प्रेम करत आहात आणि लक्ष्मी तुमच्या दारात आहे. तुम्ही सहमत असाल तर तुमची इच्छा कमेंट करा. तुम्ही लवकरच तुमच्या ड्रीम हाऊसमध्ये जाणार आहात. देवदूत तुमच्यासाठी काम करत आहे. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली होती ती इच्छा पूर्ण होणार आहे. तुमचा देव तुम्हाला विसरला नाही. तुम्ही एका मोठ्या आशीर्वादासाठी पुढे आहात. त्यावर दावा करा आणि ते प्राप्त करा. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपलं श्री स्वामी समर्थ सेवा हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील शेअर करा. तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला परमेश्वर देणारच आहे. तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा. देव तुम्हाला वेगळे करतो जेणेकरून तुम्ही स्वतःला ओळखू शकाल. आपण मैत्री आणि नातेसंबंध गमावल्यासारखे वाटू शकते, परंतु त्यापेक्षा अधिक चांगले काहीतरी आहे. देव आज तुम्हाला म्हणत आहे, उठून पहा. तुमची मदत माझ्या मते आहे, माणसांमध्ये नाही. मी तुमच्या आयुष्यात एक नवीन गोष्ट करत आहे. ती सर्वांसाठी उगवेल. मी तुमच्या आयुष्यातून चुकीच्या लोकांना काढून टाकत आहे आणि तुम्हाला चांगल्या आणि मोठ्या गोष्टीसाठी स्थान देत आहे. त्यांना वाटले की त्यांनी तुम्हाला दुखावले आहे, परंतु मी त्या सर्व दुःखाला दूर करणार आहे. नुकसान आणि निराशेवर रडणे थांबवा. मी तुमच्या जीवनात त्या नवीन गोष्टींना जन्म देत आहे. देव आज तुम्हाला म्हणत आहे, उठून पहा. तुमची मदत माझ्यामध्ये आहे, माणसांमध्ये नाही. मी तुमच्या आयुष्यात एक नवीन गोष्ट करत आहे. ती सर्वांसाठी उगवेल. मी तुमच्या आयुष्यातून चुकीच्या लोकांना काढून टाकत आहे आणि तुम्हाला चांगल्या आणि मोठ्या गोष्टीसाठी स्थान देत आहे. त्यांना वाटले की त्यांनी तुम्हाला दुखावले, परंतु मी त्या सर्व दुःखाला दूर करणार आहे. नुकसान आणि निराशेवर रडणे थांबवा. मी तुमच्या जीवनात त्या नवीन गोष्टींना जन्म देत आहे. त्यावर तुमची ऊर्जा पुन्हा केंद्रित करणे आवश्यक आहे. यावर विश्वास ठेवा की मी काय करत आहे सर्व काही तुझ्या मनासारखं होणार. देव म्हणतो, कोणत्याही प्रलोभनाने तुम्हाला पकडले नाही. जे मनुष्यासाठी सामान्य नाही, देव विश्वासू आहे आणि तो तुम्हाला तुमच्या क्षमतेच्या पलीकडे मोहात पडू देणार नाही, परंतु प्रलोभनास तो सुटकेचा मार्ग देखील प्रदान करेल. ते सहन करू शकशील का? नक्कीच कमेंट करून सांग. देव म्हणतो, मी माझ्या डोळ्यांसमोर व्यर्थ काहीही ठेवणार नाही. जे लोक तुला त्रास देतात त्यांच्या कार्याचा मला तिरस्कार वाटतो. ते मला चिकटून राहणार नाही. देव म्हणतो, लैंगिक अनेक तिथे पासून पळून जा. एखाद्या व्यक्तीने केलेले इतर प्रत्येक पाप शरीराबाहेर असते, परंतु लैंगिकदृष्ट्या अनैतिक व्यक्ती स्वतःच्या शरीराविरुद्ध पाप करतो. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना जे काही मागाल ते तुम्हाला मिळाले आहे असा विश्वास ठेवा.
आणि ते तुमचेच असेल. थांबता प्रार्थना करा, जागा आणि प्रार्थना करा की तुम्ही मोहात पडू नये. वाईट गोष्टींचा अनुसरण करणं रद्द करा. वासनायुक्त सामग्री पाहणे थांबवा. धर्मनिरपेक्ष संगीत ऐकणे थांबवा. आणि तुम्ही काय वापरतात ते पहा. देव सांगतो, डोळा हा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमचा डोळा निरोगी असेल तर तुमचे संपूर्ण शरीर प्रकाशाने भरलेले असेल. तू जेव्हा सगळीकडे चांगलेपणाने पाहशील तेव्हा नक्की देव एक मार्ग प्रदान करतो. अतिविचार थांबवा. तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा. जर देवाची इच्छा असेल तर ते होईल आणि काहीही थांबणार नाही. तसे नसल्यास त्याच्याकडे एक चांगली योजना आहे. हे जाणून शांतता प्राप्त करा. देवाला प्रथम ठेवा आणि तुमचे जीवन बदलू पहा. तयार असाल तर होय कमेंट करा. देव म्हणतो, कधी कधी तुम्ही फक्त त्या गोष्टी माझ्या हातात सोडा आणि शांतपणे बसा. माझी योजना तुमच्यापेक्षा मोठी असू शकते. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुला भेटलो. काहीही शक्य आहे. आणि चमत्कार खरोखर घडतात याचे तुम्ही एक उदाहरण व्हा. नेहमी आनंदी राहा. सतत प्रार्थना करा. सर्व परिस्थितीत धन्यवाद द्या. कारण स्वामींची तुमच्यासाठी ही इच्छा आहे. आपण काही गोष्टी करू शकत नाही असे वाटत असले तरीही विश्वास ठेवा. देवासोबत तुम्ही सर्व काही करू शकता. हे जाणून घ्या. तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा. तुम्ही विपुल त्याच्या कालावधीकडे जात आहात. म्हणून कृपया पैशाची चिंता करणे थांबवा आणि तुमच्या देवदूताला तुमचे काळजी घेऊ द्या. तुम्ही कसे वागतात तसेच लोक तुमच्याशी वागतील. मला निस्वार्थ भक्त आवडतात. मी वचन देतो, मी चांगल्या लोकांच्या पाठीशी सदैव उभा असतो. लवकरच कोणीतरी तुमच्याकडे असे पाहणार आहे की तुम्ही जगातील सर्वोत्तम व्यक्ती आहात. देव म्हणतो, वेदना तात्पुरती असते. पृथ्वीवर असताना तू सहन करत असलेल्या वेदनांमुळे कृपया माझा त्याग करू नको. तू तयार असशील तर आत्ताच होय कमेंट कर. देवावर विश्वास ठेवत राहा. त्याने तुम्हाला कधीही अपयशी केले नाही आणि तो कधीही करणार नाही. नवीन बदल येत आहे. बाळा, मी तुला सांगतोय, मी तुला बळकट करीन आणि तुला उन्नत करीन. तू माझ्यासाठी प्रिय आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, यावर्षी तुम्हाला मोजताही येणार नाहीत इतक्या आशीर्वाद मिळतील. मला मानवा पलीकडे प्रिय, तुझ्या आयुष्यात पहिला स्थान ठेव. तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे. आता डोक्याला ताण देणे थांबवा. देव तुमचे दुःख पाहतो आहे. तो तुम्हाला नवीन संधी देईल, पूर्वीपेक्षा मोठी आणि चांगली. या जगात तुम्हाला त्रास होईल, पण तुम्ही एक गोष्ट मनावर घ्या. मी जगावर मात केली आहे. कोणीच परिपूर्ण नसतात. आम्हाला फक्त हे माहीत आहे की तुझ्या प्रयत्नांना यश द्यायचं. एक दिवस मला आशा आहे की तुम्हाला हे लक्षात येईल की देव सर्व ठिपके जोडत आहे. जेव्हा आयुष्य गुलाबाच्या काट्याप्रमाणे झाले असेल तर लक्षात घ्या, मी लवकर ते काटे तोडणार आहे. आज ज्याला देवापासून दूर जावं वाटत आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करत आहे. मला फक्त तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की तो तुमच्या बरोबर आहे. जरी तुम्ही त्याला अनुभवू शकत नसाल, तुमचा विश्वास असल्यास तू माझा सांगाती कमेंट करा. देवाची वेळ तुम्हाला वाटते त्यापेक्षा लवकर असू शकते. आता तयार रहा. तुम्ही कशाचाही सामना करत असला तरी लक्षात ठेवा, तुम्हाला विजय मिळवून देण्यासाठी तुमच्या शत्रूंविरुद्ध लढायला तुमच्याबरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्ही पुन्हा असणार आहात. तुमचा पुन्हा विश्वास बसणार आहे. तुम्ही पुन्हा प्रेम करणार आहात. तुम्ही गमावलेले सर्व काही देव परत करत आहे. ते धन्य आहे जिला समजते की
तिला फक्त शांत आणि शांतच राहायचं आहे. कारण देव तिच्या लढाया लढेल आणि तिच्या वतीने मध्यस्थी करेल. तुमचा विश्वास असेल तर तू माझा सांगा ती कमेंट करा. देव म्हणतो मी घोषित करतो. ती शाप तुटला आहे. तुमच्या आरोग्य सुधारेल आणि तुमच्या आर्थिक वाढ सुरू होईल. दावा करा त्या आधीपासूनच तुमच्या आहे आणि ते लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तुम्ही हे स्वीकारण्यास तयार असाल तर मी स्वामींचा बाळ कमेंट करा. तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे गुणाकाराने परत येणार आहे. चांगले वित्त येत आहे. तुम्ही खूप काही केले आहे. तुमच्यासाठी सत्य समृद्धी आकर्षित करण्याची वेळ आली आहे. मी सर्व काही ठीक करणार आहे. हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात खूप यश मिळणार आहे. तुम्ही कधीही कल्पना करू शकत नसलेल्या गोष्टी अधिक चांगल्या होताना तुम्हाला दिसतील. तुम्ही सहमत असाल तर आता हा व्हिडिओ लाईक करा. वेळ आल्यावर मी प्रत्येकाच्या आयुष्यात चमत्कार करत असतो. देव म्हणतो मला माहीत आहे की तू बलवान आहे. मला माहिती आहे की तू हुशार आहे. मी तुला निर्माण केले आहे. मला ठाऊक आहे तू कोण आहे. बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमच्या कुटुंबाचे रक्षण करेल आणि नक्कीच तो जादू करे. तुमची ऊर्जा स्वच्छ झाली आहे. सर्व नकारात्मक शक्ती काढून टाकली आहे. हा महिना तुमच्यासाठी अंतहीन आशीर्वाद आणि पैसा आणतील. तुमची संधी तुमच्या दारात ठोठावेल. कर्ज पूर्ण भरले जाईल. तुमच्या आर्थिक स्थिती बदलणार आहे. या आशीर्वादांचा दावा करा आणि ते प्राप्त करा. देव म्हणतो तुम्ही जे पाहिले आहे त्यापेक्षा आयुष्यात बरेच काही आहे. फक्त तुम्ही वाईट ऋतूतून जात आहात. याचा अर्थ असा नाही की जीवन इथे संपेल. दिवस बदलणार आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो बाळा. काहीतरी जादुई गोष्ट तुम्हाला आठवण करून देणार आहे की योगायोग अशी कोणतीही गोष्ट नाही. तुमचे जीवन बदलणार आहे आणि खूप मोठ्या आशीर्वाद जवळपास आहे. तुमचा देवावर विश्वास असेल तर स्वामी आई कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा. तुम्ही अशा हंगामात प्रवेश करत आहात जिथे तुम्हाला विजयानंतर विजय आणि यशानंतर यशाचा अनुभव येईल. तुम्ही तयार असाल तर मी जिंकणारच आहे अशी कमेंट करा. तुमची महानता जिवंत होत आहे. तुमचा प्रकाश अधिक तेजस्वी होत आहे. तुमच्यासाठी काय आहे ते काहीही किंवा कोणीही थांबवू शकत नाही. आपल्या दृष्टीकडे वाटचाल करा आणि प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा. तुमचा विश्वास असल्यास स्वामी आई मी तुझा लेकरू टाईप करा. जेव्हा तुम्हाला खरोखर काहीतरी हवे असते आणि स्वतःला अविश्वासाने मर्यादित ठेवता त्यामागे जा तेव्हा विश्व ते घडवून आणेल. ब्रह्मांड म्हणतो तुम्ही पुन्हा हसणार आहात. तुम्ही पुन्हा विश्वास ठेवणार आहात आणि तुम्ही पुन्हा प्रेम करणार आहात. तुम्ही गमावलेले सर्व काही मी पुनर्संचयित करणार आहे. तुमचा विश्वास असल्यास स्वामी टाईप करा. देव तुमच्यासाठी एक मार्ग बनवत आहे. तुमच्या आयुष्यात कोण आहे आणि कोण नाही हे देवाला माहीत आहे. विश्वास ठेवा आणि सर्व दुःख सोडून द्या. जो जिथे असायचा असेल तो अजूनही असेल. देवाची एक सुंदर योजना आहे आणि ती चांगली आहे. आपण अशा टप्प्यात प्रवेश केला आहे की जिथे आपले सर्वोत्तम दिवस प्रकट होत आहे. हे वर्ष संपण्यापूर्वी तुम्ही आयुष्यात 5 वर्षे पुढे असाल. तुमचे जीवन तुम्ही कल्पनेपेक्षा खूप चांगले बदलत आहात. तुमच्यासाठी गोष्टी अचानक बदलतील यावर विश्वास ठेवा. कसे आणि केव्हा याची काळजी करू नका. फक्त नवीन परिणामाच्या शक्यतेवर मनापासून विश्वास ठेवा. हे सर्व तुम्ही सध्या अनुभवत आहात त्यापेक्षा खूप वेगळे असतील. देवाचे वेळ परिपूर्ण आहे. तुम्हाला जाणवत असलेल्या वेदनांची तुलना येत असलेल्या आनंदाची होऊ शकत नाही.
तू मला शोधशील आणि मी तुला. भक्तांनो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. यावर तुमचा विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट अशी कमेंट करा. जेव्हा तुम्हाला वाटते की काहीतरी संपले आहे, तेव्हा आशा कधीही गमावू नका. देव तुमच्या आयुष्यात चमत्कार करणार आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. ब्रह्मांडाला आज तुम्हाला आनंदी पाहिजे आहे, म्हणून ते तुमच्यापर्यंत चमत्कारानंतर चमत्कार पाठवणार आहे. हसण्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही तयार आहात का? नक्कीच कमेंट करा. प्रिय देवा, कधी कधी मला जीवनात काय करावे हे कळत नाही. मला असे वाटते की मी कोणत्याही दिशाशिवाय हालचालींमधून जात आहे. पण तुम्ही तुमचे दुःख इतरांना सांगण्यापेक्षा मला सांगा, तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे. मी तुम्हाला हवे ते सर्व देणार आहे. जसं मी तुमची प्रत्येक गोष्ट पाळत आहे, तसंच तुम्हीही प्रयत्न करायला चालू करा. तुमच्या आयुष्याला मी आकार देणार आहे. आज सक्रिय राहून काम करा. तुमच्या भावना आणि परिस्थितीनुसार प्रतिक्रिया शिल्लक होण्याचा प्रयत्न करा. भीती किंवा रागाने प्रतिक्रिया देण्याचे लक्षात ठेवा, कारण या भावना तुमच्या निर्मितीची शक्ती काढून घेतात. आनंद तेव्हा होतो तेव्हा तुम्ही जाणून बसून तुम्हाला हव्या असलेल्या जीवनावर काम करता. तुम्ही पुढे काय तयार करता यावर तुमचे नियंत्रण नाही. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून तुमची गती कायम ठेवा. तुम्हाला यश प्राप्त करायचे असल्यास कमेंट करा, परमेश्वरी शक्ती माझ्यासोबत आहे. काहीच दिवसात तुम्ही यासाठी प्रार्थना केली आहे, ती गोष्ट अचानक तुम्हाला भेटणार आहे. तयार राहा. तुम्ही आतून पूर्णपणे तुटला आहात तर घाबरू नका. तुम्ही अत्यंत आशीर्वादात संक्रमण करणार आहात. तुमची इच्छा असूनही तुम्ही हार मानत नाही. तेव्हा जादू घडते. ब्रह्मांड नेहमी हट्टी हृदयाच्या प्रेमात पडतो. आज देव तुमच्या आशीर्वाद तिप्पट करणार आहे. फक्त विश्वास ठेवा आणि चांगल्या बातमीची वाट पहा. रोज सकाळी ब्रह्मांड तुम्हाला एक आशीर्वाद देईल. झोप तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चिंता रद्द करेन. तुमच्यावर परमेश्वरी आशीर्वाद असल्यास परमेश्वरी शक्ती माझ्या सोबत आहे अशी कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा.